हॅलो स्टुडंट्स, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण नेतृत्व आणि भारतीय व्यवस्थापन विचारवंत या प्रकरणाचा अभ्यास करताना नेतृत्वाचा अर्थ, महत्त्व व गुण, नेतृत्वाची कार्य इथपर्यंतचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण नेतृत्वाची शैली अभ्यासणार आहोत. पाहूया नेतृत्वाची शैली किंवा नेतृत्वाचे प्रकार. नेतृत्वाचे विविध सिद्धांत व नेत्याची गुणवैशिष्ट्ये व नेतृत्वाचे स्वरूप लक्षात घेतल्यास नेतृत्वाच्या विविध शैली किंवा नेतृत्वाचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळू शकतात. नेतृत्वाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकाराचं वर्णन करत असताना किंवा नेतृत्वाकडे जे काही गुण आहेत ते गुण अभ्यासून नेतृत्वाचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला विविध सांगता येऊ शकतात. जसे की प्रेरणाशक्तीवर आधारित नेतृत्व. प्रेरणाशक्तीवर आधारित नेतृत्व संघटनेत नेत्याला कर्मचाऱ्यांकडून काम करवून घ्यावयाचे असते. त्यासाठी त्याला कर्मचाऱ्यांना कधी प्रोत्साहन द्यावे लागते तर कधी कधी त्यांना भीती दाखवून सुद्धा काम करून घ्यावे लागते. याच आधारावर प्रेरणाशक्ती नेतृत्वाचे प्रकार पाडलेले आहेत. बघा, प्रेरणाशक्तीवर आधारित नेतृत्वाचे 2 प्रकार दिसून येतात. एक म्हणजे सकारात्मक नेतृत्व आणि दुसरं नकारात्मक नेतृत्व. सकारात्मक नेतृत्व पॉझिटिव्ह लीडरशिप, याच नेतृत्वाला धनात्मक नेतृत्व असेही म्हणतात. या नेतृत्वामध्ये नेता आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना विविध प्रेरणा व उत्तेजन देऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांच्याकडून काम करून घेत असतो. जसे की कामाचा योग्य मोबदला देणे, त्यांना उत्तेजन देणे, विविध योजना आखणे, कर्मचाऱ्यांना पुरेसे अधिकार देणे, या बाबींचा समावेश या सकारात्मक नेतृत्वामध्ये दिसून येतो. याच्याच उलट नाण्याची दुसरी बाजू म्हणजे नकारात्मक नेतृत्व. नकारात्मक नेतृत्वामध्ये व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे प्रेरणा न देता आपल्या अधिकाराचा वापर करून कर्मचाऱ्यांवर दबाव, दडपण आणून त्यांना कार्यप्रवृत्त करून त्यांच्याकडून काम करून घेत असतो. या नेतृत्वामध्ये नेता मानवी बाजू जाणून घेत नाही, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेत नाही, कर्मचाऱ्यांनी यंत्राप्रमाणे काम करावे अशी त्याची अपेक्षा असते. याच नेतृत्वामध्ये नेता हा बऱ्याच वेळा कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून नकारात्मक नेता म्हणून सुद्धा स्वीकारला गेलेला असतो. आता नेतृत्व शैलीतला दुसरा प्रकार आहे संबंधावर आधारित नेतृत्व. संबंधावर आधारित नेतृत्व की ज्यामध्ये व्यवस्थापक आणि त्याचे कर्मचारी यांच्यातील संबंध कसे आहे या बाबींचा विचार केला जातो. यामध्ये सुद्धा 2 बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे व्यक्तिगत नेतृत्व आणि दुसरं अव्यक्तिगत नेतृत्व. व्यक्तिगत नेतृत्व व्यवस्थापकाचे सहाय्यक किंवा कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्षपणे किंवा वैयक्तिकपणे संबंध असतात. म्हणजेच तो नेता आपल्या कर्मचाऱ्यांशी व्यक्तिगत नेतृत्व प्रस्थापित करत असतो. नेत्याचे कर्मचाऱ्यांशी विविध स्वरूपाचे संबंध येतात. नेता किंवा व्यवस्थापक हाताखालील कर्मचाऱ्यांना तोंडीच आदेश देतो. सहकारी सुद्धा व्यक्तिगत संबंधामुळे आदेशाचे पालन करत असतात. व्यवस्थापक, कर्मचारी या आदेशांचं पालन करत असतात. ज्यावेळेस कर्मचाऱ्यांची संख्या लहान असेल त्यावेळेस त्या व्यवसाय संस्थेमध्ये व्यक्तिगत नेतृत्व करणे सहज शक्य होते. आता दुसरी बाजू म्हणजे अव्यक्तिगत नेतृत्व. अव्यक्तिगत नेतृत्वात व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यामध्ये व्यक्तिगत किंवा वैयक्तिक स्वरूपाचे संबंध नसतात. ज्यावेळी उद्योगाचा आकार मोठा असतो व कर्मचाऱ्यांची संख्याही खूप जास्त असते अशा वेळी व्यवस्थापकाला व्यक्तिगत नेतृत्व प्रस्थापित करता येत नाही. व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचा बऱ्याच वेळा प्रत्यक्ष संबंध देखील येत नाही.
कधीकधी अधिकारी व व्यवस्थापक आपल्या अहंकारी प्रवृत्तीमुळे कर्मचाऱ्यांशी संबंध ठेवू इच्छित सुद्धा नसतात. पुढचा प्रकार आहे नियंत्रणात्मक कार्यपद्धतीचे नेतृत्व. नियंत्रणात्मक कार्यपद्धतीच्या नेतृत्वालाच पर्यवेक्षीय स्वरूपाचे नियंत्रण असेही म्हणतात. यामध्ये 2 प्रकारचे नेतृत्व दिसून येते. एक कार्यप्रधान नेतृत्व आणि दुसरे कर्मचारी प्रधान नेतृत्व. कार्यप्रधान नेतृत्व की ज्यालाच कार्यकेंद्रित नेतृत्व असेही म्हटले जाते. प्रत्येक कारखान्यात व्यवस्थापनाचे उत्पादनाविषयी उद्दिष्ट निश्चित झालेले असतात आणि ही उद्दिष्टे पूर्ण व्हावीत अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच व्यवस्थापक प्रयत्नशील असतो, सातत्यपूर्ण प्रयत्नशील असतो. म्हणून अशा नेतृत्वाला कार्यप्रधान किंवा कार्यकेंद्रित नियंत्रण असे म्हटले जाते. या नेतृत्वात जास्तीत जास्त लक्ष उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्यावर दिले जाते. कोणत्याही परिस्थितीत उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे हीच अपेक्षा त्या व्यवस्थापकाची असते. दुसरा प्रकार आहे कर्मचारी प्रधान नेतृत्व. कर्मचारी प्रधान नेतृत्व की ज्यामध्ये व्यवस्थापक आपल्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असताना मानवी बाजून सुद्धा लक्षात घेत असतात. उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारे पिळवणूक होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवल्या जातील, त्यांना मार्गदर्शन केले जाते, त्यांचा विकास व्हावा यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील असते. कर्मचाऱ्यांना बढती देणे, सुरक्षिततेची व्यवस्था करणे, आरोग्यविषयक सुविधा देणे या सर्व बाबींचा समावेश कर्मचारी प्रधान नेतृत्वामध्ये होत असतो. आता पाहूया नंतरचा प्रकार बौद्धिक नेतृत्व. संघटनेतील काही अधिकारी असामान्य बुद्धीचे किंवा अत्यंत हुशार असतात. त्यांचे ज्ञान व कौशल्याच्या आधारावर ते इतरांचा सहजतेने विश्वास संपादन करतात. त्यांच्या बौद्धिक क्षमतेमुळे संस्थेतील कर्मचारी त्यांचा आदर करतात व त्यांनी दिलेले आदेश पाळत असतात. बौद्धिक नेतृत्व म्हणजे काय तर थोडक्यात सांगता येईल, इतरांपेक्षा उत्कृष्ट व वरच्या श्रेणीचे ज्ञान, कौशल्य व अनुभव असलेल्या नेतृत्वाला बौद्धिक नेतृत्व असे म्हणता येऊ शकते. आणि हे बौद्धिक नेतृत्व परिणामकारक ठरत असले तरी देखील प्रासंगिक किंवा अल्पकाळ स्वरूपाचे आपल्याला दिसून येते. पुढचा प्रकार आहे संस्थात्मक नेतृत्व. संस्थात्मक नेतृत्व हे उत्स्फूर्त स्वरूपाचे नेतृत्व नसते, तर ते लादलेले नेतृत्व असते. म्हणजेच हे नेतृत्व खुर्चीमुळे मिळत जाते. अनेकदा काही संस्थांमध्ये उच्च शिक्षित व्यक्तींची नियुक्ती ही त्यांच्या पदावर किंवा त्यांच्या नेत्याच्या पदावर केली जाईलच असं नाही आहे. बऱ्याच वेळा त्या संस्थेच्या अंतर्गत राजकारणामुळे लायकी नसतानाही काही व्यक्तींची नियुक्ती नेता म्हणून केली जाऊ शकते. खुर्चीला प्रतिष्ठा असते म्हणून अशा नेत्याचे आदेश त्या संस्थेमध्ये पाळले जातात आणि म्हणून अशा नेतृत्वाला संस्थात्मक नेतृत्व असे म्हणतात. संस्थेतील अधिकाऱ्यांच्या उच्चपदी नेत्याची निवड केली जाते म्हणून देखील याला संस्थात्मक नेतृत्व असे म्हटले जाऊ शकते. मात्र संस्थात्मक नेतृत्व हे सदैव प्रभावशाली असेलच असे नाही. नंतरचा नेतृत्वाचा प्रकार आहे निर्मितीजनक नेतृत्व. निर्मितीजनक नेतृत्व नवनिर्मितीवर भर देणारे नेतृत्व आहे. या नेतृत्वात लोकशाही तत्वाचा पुरस्कार केला जातो. कर्मचाऱ्यांना मुक्त विचारविनिमयाला प्राधान्य दिले जाते. नेता व कर्मचारी एकाच नाण्याच्या 2 बाजू समजल्या जातात. अनेक कर्मचारी नवनिर्मितीसाठी उत्सुकही असतात.
या नेतृत्वात नेता कर्मचाऱ्यांना संधी देत असतो. त्यांच्या नवनवीन कल्पना विचारात घेऊन त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जातो. कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेताना कोणत्याही प्रकारचे दडपण कर्मचाऱ्यांवर आणले जात नाही. म्हणून अशा नेतृत्वाला निर्मितीजनक नेतृत्व असेही म्हटले जाते. आता पाहूया नेतृत्व शैलीतील शेवटचा प्रकार, सत्तेवर आधारित नेतृत्व. सत्ता किंवा संघटनेत व्यवस्थापक व नेत्याला सत्ता किंवा अधिकार मिळालेले असतात. हे अधिकार लक्षात घेऊन नेतृत्वाचे 4 प्रकार केलेले आहेत. 1. हुकुमशाही नेतृत्व. हुकुमशाही नेतृत्वामध्ये कर्मचाऱ्यांकडून जबरदस्ती, भीती व दडपण अशा माध्यमाने काम करवून घेतले जाते. या नेतृत्वामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार व्यवस्थापकाचा आहे असे समजण्यात येते. तो निर्णय प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेत नाही. हुकुमशाही नेतृत्वात कर्मचाऱ्यांना अजिबात स्थान दिले जात नाही. त्यांच्या भावनांचा आदर केला जात नाही. व्यवस्थापक आपले विचार, निर्णय, वागणूक यावर कर्मचाऱ्यांचा अजिबात प्रभाव पडू देत नाहीत. अशा नेतृत्वाला हुकुमशाही नेतृत्व समजले जाते. आणीबाणी किंवा संकटकालीन परिस्थितीमध्ये हुकुमशाही नेतृत्व जरी प्रभावी वाटत असले तरी शांततेच्या प्रसंगी हे नेतृत्व उपयोगी ठरत नाहीत. नंतरचा प्रकार आहे लोकशाही नेतृत्व, की ज्याला सहभागित्वाचे नेतृत्व असेही म्हटले जाते. संस्थेतील सर्वसामान्य परिस्थितीत लोकशाही नेतृत्व हे आदर्श मानले जाते. लोकशाही नेतृत्वात कर्मचाऱ्यांचे सक्रिय सहकार्य घेतले जाते. त्यांना महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जाते. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची मते जाणून घेतली जातात. त्यांना व्यवस्थापनातही सहभाग दिला जातो. या नेतृत्वात कर्मचाऱ्यांना अनेक बाबतीत सहभागी करून घेतले जात असल्यामुळे अशा नेतृत्वाला लोकशाही किंवा सहभागित्वाचे तत्त्व असे म्हटले जाते. नंतरचा प्रकार आहे स्वैर नेतृत्व. स्वैर नेतृत्व, की ज्याला स्वैरगामी नेतृत्व असेही म्हटले जाते. स्वैरगामी नेतृत्व, लोकशाही नेतृत्व हे दोन्ही सारखे वाटत असले तरीही सारखे नाही. लोकशाही नेतृत्वात कर्मचाऱ्यांच्या समूहाला आदेश दिले जातात, अधिकार दिले जातात. तर स्वैरगामी नेतृत्वात कर्मचाऱ्यांना वैयक्तिक स्वरूपाचे अधिकार दिले जातात. स्वैरगामी नेतृत्व ही लोकशाही नेतृत्वाचीच एक सुधारित आवृत्ती आहे असे मात्र आपण म्हणू शकतो. व्यवस्थापक कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर कमीत कमी नियंत्रण ठेवतो व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन त्यांनीच करावे ही नेत्याची अपेक्षा असते. नंतरचा प्रकार आहे पितृतुल्य नेतृत्व. पितृतुल्य नेतृत्व पिता आणि पुत्र यांच्या संबंधावर आधारले गेलेले आहे. या नेतृत्वामुळे नेता किंवा व्यवस्थापक पित्याची भूमिका बजावत असतो. पिता आपल्या कुटुंबातील व्यक्तींना ज्याप्रमाणे संरक्षण, मदत, सल्ला व मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे पितृतुल्य नेतृत्वात व्यवस्थापक सहकाऱ्यांना मदत करत असतो. सहकाऱ्यांना व्यवस्थापकाचे पित्याप्रमाणे छत्र प्राप्त होते. या नेतृत्वात व्यवस्थापक सहकाऱ्यांना कोणत्याही निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेत नाही. उलट त्याने घेतलेले निर्णय सहकाऱ्यांवर लादले जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील पुढाकाराची प्रवृत्ती नष्ट पावली जाते व ते कोणतेही निर्णय घेऊ शकत नाहीत. नेतृत्व आणि नेतृत्वाचे विविध शैली या बाबींचा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. या विषयाच्या इतर व्हिडिओला पाहण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू.